संकटात साथ देणारी पत्नी. एका सुंदर घरात एक सुखी कुटुंब राहत होतं. प्रेमळ नवरा, समजूतदार पत्नी आणि लहानसं आनंदी जग. आयुष्य सुरळीत चाललं होतं. भविष्य उज्ज्वल वाटत होतं. पण म्हणतात ना, आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं वागत नाही. एके दिवशी अचानक नवऱ्याची नोकरी गेली. कंपनी बंद झाली. एका क्षणात घरातला आधारच हरपला. महिन्याच्या खर्चाचं गणित कोलमडलं. कर्ज, बिलं, जबाबदाऱ्या सगळं डोक्यावर येऊन बसलं. तो पुरुष आतून मोडू लागला. मी अपयशी ठरलो. माझ्यामुळे घर संकटात आलं, अशा विचारांनी त्याचं मन पोखरायला लागलं. पण त्या घरात एक व्यक्ती अजूनही खंबीर उभी होती. ती म्हणजे त्याची पत्नी. ती गृहिणी होती. बाहेरच्या जगाचा फारसा अनुभव नव्हता. पण संकट आलं तेव्हा तिने रडण्याऐवजी जबाबदारी उचलली. तिने घर खर्च कमी केला. स्वतःच्या गरजा मागे ठेवल्या. मुलांना कमी असूनही समाधान शिकवलं. नंतर तिने छोटंसं पार्ट टाइम काम सुरू केलं. दिवसभर काम, रात्री घर, मुलं, स्वयंपाक. झोपेचं गणितच संपलं. पण चेहऱ्यावर तक्रार नव्हती. नवरा जेव्हा हताश होऊन म्हणायचा, माझ्याकडून काहीच होत नाही, तेव्हा ती शांतपणे म्हणायची, आज नाही होत, पण उद्या नक्की होईल. आपण दोघं आहोत ना. कधी कधी घरात ताण वाढायचा. काही वस्तू विकाव्या लागल्या. आवडत्या गोष्टी सोडाव्या लागल्या. पण त्या स्त्रीने कधीच त्याला कमी लेखलं नाही. उलट ती नेहमी भूतकाळ आठवून करून द्यायची. आपण याआधीही कठीण काळ पाहिलाय आणि बाहेर पडलोय. एके दिवशी नवऱ्याने निराशेत विचारलं, आपलं आयुष्य कधी बदलेल का? तेव्हा तीही पहिल्यांदा भावूक झाली. तिने तिची भीती, तिची स्वप्न त्याच्याशी शेअर केली. त्या संवादाने दोघांमधील अंतर नाहीसं झालं. काही दिवसांनी एका मित्राने त्याला एक छोटा व्यवसाय सुरू करण्याची संधी दिली. धोका होता, अपयशाची भीती होती. नवरा मागे हटत होता, पण पत्नी ठाम होती. मला तुझ्यावर विश्वास आहे, तू करू शकतोस. तो विश्वासच त्याच्यासाठी नव्या सुरुवातीचा प्रकाश ठरला. हळूहळू व्यवसाय उभा राहिला. सुरुवातीला अडचणी आल्या, पण यावेळेस तो एकटा नव्हता. प्रत्येक निर्णयामागे पत्नीचा आधार होता. तिची साथ होती. आणि एक दिवस परिस्थिती बदलली. घरात पुन्हा हसू आलं, स्थैर्य आलं. नवऱ्याने यश मिळवलं, पण त्याला माहित होतं, हे यश फक्त त्याचं नाही, हे यश त्या स्त्रीचं होतं, जी संकटातही त्याच्या पाठीशी उभी राहिली. कथेचा बोध. पत्नी म्हणजे फक्त संसाराची जबाबदारी नाही, ती संकटात उभी राहणारा आधार असते. पुरुष अपयशी होत नाही, तो फक्त थकतो. आणि त्या थकलेल्या माणसाला उभं करणारी शक्ती म्हणजे समजूतदार पत्नी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल व ऐकल्याबद्दल धन्यवाद.